नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुलांच्या डब्यासाठी भाजी बघणार आहोत। तर आज आपण शेपूची सुक्की भाजी बघणार आहोत। एकदम छान चविष्ट आणि पावसाळ्याची ही भाजी छान लागते खाण्यासाठी, पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये। तर आता छान पावसाळ्यामध्ये हिरवीगार अशी सगळीकडे शेपूची भाजी दिसते। तर म्हटलं चला रेसिपी दाखवूया। आणि स्कूल पण सुरू झाले सगळ्यांच्या, तर डब्याला दररोज काय करायचं तो प्रश्न पडतो। तर म्हटलं चला आज मस्त अशी सुक्की भाजी दाखवूया। झटपट होते, कमी साहित्यात होते। तर चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। शेपूची सुक्की भाजी बनवण्यासाठी इथं एक गड्डी शेपूची घेतली आहे आणि थोडीशी देठ घेतली मी। इथं थोडीशी कवळी कवळी असल्यामुळे देठ घेतली तरी चालते। स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे। एक मूठभर मुगाची डाळ घेतली, इथं एकच मूठभर घेतली आहे, ती भिजून अर्धी वाटी झाली आहे। हिरवी मिरची घेतली आहे, तुम्ही कमी अधिक करू शकता। मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत। इथं मीडियम तिखट आहे। या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 5 ते 6, जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलंय। मीठ थोडं कमी बेतानीच घ्यायचं, कारण ऑलरेडी पालेभाज्यांना थोडासा खारटपणा असतो त्यांचा स्वतःचा, त्यामुळं पालेभाजी करताना थोडंसं मीठ कमीच वापरायचं। तर आता भाजी एकदम स्वच्छ धुवून घेतली आहे, कट करून घेते। लसूण ठेचून घ्यायचं आहे, हिरवी मिरची कट करायची आहे। तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर मध्ये एकत्र बारीक करून घेऊ शकता, पण छोटी मुलं असतील तर तुकडे करून टाकले तर सोयीचं पडतं, म्हणून आधी आपण छोटे तुकडे करूनच टाकूया। मिरच्या कट करून घ्यायच्या आहे अशा, तुम्ही थोडेसे मोठे ठेवले तरी चालेल। लसूण ठेचून घेतलाय, आपली मिरची पण कट करून झाली आहे। भाजी घेऊया आता कट करून। भाजी अशी छान जोडून घ्यायची आणि एकदम आपल्याला बारीक कट करायची आहे। भाजीला देठ घेणार असाल तर थोडी जास्त बारीक करायची। आणि हा मागचा जो पाला असतो थोडा जाडसर राहिला तरी चालतो, म्हणजे दोन्ही समप्रमाणात सारखं शिजतात। अशी सर्व भाजी मी कट करून घेते। भाजी कट करून झाली आहे, एकदम बारीक कट करायची। आणि कट केल्यावर आपल्याला धुवून घ्यायची नाहीये भाजी, नाहीतर त्याच्यातले जे जीवनसत्व असतात ते निघून जातात, म्हणून आपल्याला भाजी कट करायच्या आधीच धुवायची आहे। कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की एक पळी तेल टाकून घेते। पालेभाज्यांना फोडणी देताना थोडी कडक फोडणी द्यायची, म्हणजे पालेभाज्या एकदम अशा चविष्ट आणि खमंग लागतात। तेल गरम झालं की पाव चमचा जिरं टाकून घ्यायचंय। जिरं छान फुललं की लसूण टाकायचंय। लसूण लाल रंगावरती येऊ द्यायचंय छान। गॅस मीडियम करते। लसूण लाल झाला की आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची पण आपल्याला छान परतून घ्यायची। इथं मिरची आपली मस्त परतली, आता बघू शकता ते डाग पडले मिरचीवर, म्हणजे तो तिखटपणा जो असतो मिरचीचा तो तेलात उतरतो आणि तेल सर्व भाजीला लागल्यामुळं भाजी पण अशी थोडीशी तिखट होते। भाजी टाकून घेऊया। भाजी आता मिरची लसूण मध्ये परतून घ्यायची तेलावरती। तुम्हाला तेल कमी अधिक वाटत असेल तर तुम्ही तेल वाढवू शकता। भाजी थोडीशी परतली की चवीपुरतं मीठ घेतलंय ते टाकून घेते। इथं भाजी परतून झाल्याच्या नंतरच आपल्याला इथं मीठ टाकायचंय, म्हणजे अंदाज कळतो। आणि डाळ पण टाकून घेऊया। तर आपल्याला भाजीला पाणी अजिबात वापरायचं नाहीये, भाजी वाफेवरतीच आपल्याला शिजून घ्यायची ही। आणि स्टार्टिंगला फक्त 5 मिनिटं झाकण ठेवायचंय आपल्याला या भाजीवरती, खूप जास्त वेळ झाकण ठेवायचं नाहीये, त्यामुळे रंग चेंज होतो भाजीचा, म्हणजे हिरवा जो रंग असतो तो कमी होतो। पॅक झाकण ठेवून घेते आता। आणि गॅस एकदम पूर्ण कमी करायचा आहे, लो फ्लेम वरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची 5 मिनिटं झाकण ठेवून, आणि नंतर पुन्हा 5 मिनिटं शिजवायची आहे। 5 मिनिटं झाले, बघूया डाळ, बघूया आता किती शिजली आहे 5 मिनिटानंतर। तर डाळ आपली अर्धी शिजली आहे। आता आपल्याला झाकण न ठेवताच ही भाजी तर शिजून घ्यायची आहे, म्हणजे हिचा जो रंग आहे हिरवा तो चेंज नाही होत। आणि याआधी मी गावाकडच्या पद्धतीची शेपूची पातळ रस्सा भाजी दाखवलेली आहे, ती खूप छान लागते। रश्श्याची एकदम गावरान पद्धतीची आहे,
ती पण मी रुपाली डिलिशियस किचन वरती पोस्ट केलेली आहे, ती पण तुम्ही जाऊन बघू शकता। आता आपण शिजल्याच्या नंतर पुन्हा ही भाजी बघूया। भाजी शिजली आता आपली पूर्ण भाजी शिजण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागतात आपल्याला। आणि रंग पण बघू शकता, भाजीचा अजिबात असा चेंज झाला नाहीये। डाळ शिजली आहे का बघूया, पूर्ण शिजली आहे डाळ, अशी मॅश होते। आणि भाजीचं देठ पण आपण दाबून बघूया आता, तर भाजीचं देठ पण छान मॅश होतंय। भाजी आपली रेडी झाली। इथं अशी गरम गरम शेपूची भाजी, त्यासोबत गरम गरम भाकरी किंवा चपाती। भाजी साध्या सोप्या पद्धतीची शेपूची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। शेपूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही कशी करता शेपूची भाजी ते कमेंट मध्ये मला कमेंट करून सांगा। आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।